झालं का नाही रे? झालंय काय? किती बकरे कापले? 2 कापलेत. ह्याच्यातले पीस कुठं आहेत रे? ती पीस काय झालं, आमचे मालक म्हणले हा की ती बकासूर येऊन गेल्याशिवाय म्हणले पीस टाकायचे नाही म्हणले, म्हणून गावाकडे पार्सल केले आम्ही. अरे तुला काय अक्कल गिक्कल आहे का नाही? झक मारा आलो का मी? काय ह्याच्यात एक तरी तुकडा ठेवलास कर काय? गावाकडे पाठवलेत म्हणलं ना, हा गावाकडे पाठवलेत. तुम्ही गेल्यावर पुन्हा आणणार लाज आहे. आहेत का नाही? ह्या झक मारा बोलवायला का? हे का अंडे तर असतील की अंडे फिंडे घे उगच. अंडे शेरवा का आता आमटी खाऊ काय निसती? अंडे आहेत अंडे. अंडे आहेत करून अंड्यावनी तोंडाचे आहे नो. कशाला बोलवितावर खाऊ घालणं होत नाही तर? हा हा गावाकडे पिसण्याची गरज होती काय? हे काय शेरवा का मला भेटत नव्हता काय घरी? हे काय कुठं आहेत अंडे? अंडे आहेत अंडे. आणि इकडे अंडे तरी खाऊ दे शेरव्या संग. हो बाबा, मला काय बोलू नका. त्या मालकाचा ज्याचा वाढदिवस आहे त्यांना बोलवा आणि त्यांना विचारा काय काय नाही. मी बनवून ठेवलंय, जे आहे ते खायचं असलं खा, नाही तर नका खाऊ. अरे मग नीट सांगा ना, जा त्याला बोलून आणा भगुन्यावनी तोंडाच्याला. हो बाबा, पहिलेच मला बीपीचा त्रास आहे. अरे तुझी बीपी काय चाटू हो का? ना, गोळ्या मग. खा ना मग बीपीच्या. हा, मला काय- कशाला सांगायला? पहिल्याच बीपीच्या गोळ्या चालू आहेत अरे मला. तुला बीपी त्या असेल मालकाला- ना, अजून डीपी हो, असेल. त्या मालकाला बोला, त्यांना बोलवा आणि जा त्याला बोला. बोलून आण. इथं हा, काय शेरवा बोलवा. खायला आलोय का? हा. बॅलर वर डिझेल जाळलं मी गाडीमध्ये. संपलं एवढं मोठे 2 बकरे संपलेत आतापर्यंत. जा त्या मालकाला बोलून आण. हा. जा रा भाऊ, नाही तर तुला हा, बरं, बघुन्यात हा. घालून शिजविल बघ. आयला इथं डोसक्याला ताण दिला माझ्या नुसतं. एक सुद्धा तुकडा ठेवला नाही. मायला कंदुरीपेक्षा बत्तर हालत केली यानं. तुला मी काल वास्तू शांतीला बोलील तर ना घराच्या. हा येणं झालं नाही आज. बरं कंदुरीला आलं सगळ्याच्या आधी. हा असं नसतंय वाय मित्रांनो. एक कधी बी गोष्ट लक्षात ठेवा. काल 400 पत्रिका वाटल्या होत्या वास्तू शांतीच्या. किती? 400. लोक आल ते 35. आज फक्त 3 जणांना बोलविल तर 1 कोंबडं कापलं होतं. लोक बघा किती आलेत. अर्धी गल्ली गोळा झाली. त्याच्यासाठी वास्तू शांती असेल किंवा जावळ असेल किंवा अजून गोड जेवणाचा कोणता कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला जी हजेरी लावली त्याच लोकांसाठी असा चिकन मटनचा कार्यक्रम ठेवा, नाहीतर अवघड होतंय बघा. हा देऊ कर भाऊ. घे लाजू नको. अवघा म्हणलं रे घे. हे मटण वाढायचं लय अवघड काम असते हो. नाही ती कसं असतंय, वाढायला की वाटतं मला किती टाकतंय की कडू किती टाकतंय की मगापासून हात आकडलाय. आणि ते पहिल्या ताटातले जर 2 पीस बघून जर मी नाही टाकलं ते मनात येतंय मायला आधीचेच आहेत रे हे 2 पीस. मी काय बकासूर नाही बाबा, मला कमी टाका हो. वागा खाणं माकडावणी वाळणं लाकडावणी आहे तुझं. हा एक सुद्धा जावळाचा कार्यक्रम सोडीनास. हा उग वाटायले तुला. हा जावळाचं खाऊन आला आणि भांडारा सोडला. घरी ह्याच्या तुम्हाला सांगतो सर, घरी ह्याच्या मटण जमत नाही. खिशात ह्याच्या आता बी शॅम्पूची पुडी असेल. आता इथं जेवण झाल्या शॅम्पून हात धुवून घरी जाते आणि उग भांडे वाजवित जेवलं म्हणून. मला सगळ्या घरच्या खबर आहे. त्याच्या क्लासमेट आहे माझा कडू. आता झाली की आपली राऊंड. म्हणजे अजून एक टाक का घ्या आता. कसं आहे मित्रांनो माहितीये का, मटन चिकन वाढताना कंदुरीमध्ये लोक वळकी सांगतात. कशा माहितीये का, आपण तेव्हा भेटलेले असं म्हणतात. फक्त त्यांना 2 पीस जास्त वाढायचे असतात. एवढाच नाद आहे, बाकी काय नाही. हा आणि पंक्तीमध्ये बघा वाढपे 2 प्रकारचे असतात. कंदुरीमध्ये कसं असते, ज्याची ओळख नाही त्याला आधी पुढे घालतात. का? कारण वळकीनं जास्त पीस पडायची दाट शक्यता असते. आणि वाढपी लग्नातले कसे असते, हरामखोर कधी चहा पाजिनात. म्हणजे सोन्यासारखे गुलाबजामुन बदाबद वततेत. खा खा जस काय बापाच्या घरची पेंड आहे. अरे जेवढं लागते तेवढंच वाढा. हा देऊ का देऊ का असं होतंय. घ्या. ए गोपाळ, अरे गोपाळ इकडे ये. आलो रा. काय आलो रे? ह्याच्या पाय बोलविलास का काय? अरे 150 झालं? रुपयाचा केक आणलाय मी. 150 रुपयाचा भोयाच्या इथून. बर काय बर काय भोयाची तिकडे बांगा बघायला का? इथं बघून यात बघ. काय आहे याच्यात? नुसतं काय पाणी शेरवा? आमटी आहे का काय? शेरवा आहे, शेरवा नंबर 1 शेरवा. काय शेरवा म्हणून सांगायला भगुन्यावनी तोंडाच्या ह्याच्या पाय आलं का रे? 1,500चा नुसतं डिझेल जाळलंय मी, नुसते आमटी पाय जाळलंय का? बाकीचे लोक उपाशी राहतील म्हणून तर त्यांचं आधी उरकिलंय. उरकिलंय म्हणून कशाला खोटं बोलायला? ती वस्ताद म्हणला पीस गावाकडे नेऊन ठेवलेत म्हणला तू जाऊ जिस्तोर. वस्तादनं सांगितलंच का शेवट?
केलं का मॅनेज आमच्या वस्तादला? काय मॅनेजर, जरा तर लाजावं, असलं फुळूक पाण्यापायी असलं माणूस अडकून ठेवतेत का? जाऊ द्या, भागवा आजच्या दिवस आता शर्वेवर. झाला आता तुझा वाढदिवस दुसऱ्याच वर्षी येतोय. पण मग आता भागवा, पुढल्या वर्षी करू. आता आधी सुरुवात तुमच्यापासून करू. आता इलेक्शनला थांबू थांबू तुला बी राजकारण्यासारखी सवय झाली. घरकुल देतो म्हणून मटणाच्या घरकुलच्या पुड्या वाटलेल्या आहेत, मी ऐकलेला आहे. ती बी आता स्वस्त राहिली नाहीत घरकुलच्या पुढ्या. रुपयावाले वाटल्यास हा. किती बी महागाई झाली तर रुपयालाच पुडी आहे. अख्खी माळ दिली ती, हाय का लक्षात घरकुलची? तर मित्रांनो बाबा हे बघ, मला तुझं जेवण बी नग बर आणि काहीच नग. बर माझा केक आण. ती केक घेऊन ये रे त्याच्या टेबलावरला. हो का भाया, माझे लेकर बार भाकरी भाता संग केक खातील. हा. ही शेरवा तुमची तुम्हाला राहू द्या. अरे पण मला आणला होतास की केक माझ्या वाढदिवसाला? काय गरज नाही. हो का मित्रांनो, असले जर मित्र तुमच्या संग धोका करीत असतील हा. तर त्याला केक सुद्धा देऊ नका. आणि जर लयच जिवाळ्याचा मित्र असेल आणि व्हेजिटेरियन असेल तर त्याला शिऱ्याचा केक मला वाटी आणलेला केक थापून घेऊन द्या, पण असला केक देऊ नका. हा. अहो किती धोका आहे. काय याच्यात काय गणले, काय हुडका बरं. वरूनच आहे नुसतं आता उरलेलं काय. हे फालतूपणा सण होणार नाही. इलेक्शनचा कार्यक्रम ठेवला काय? बर, एक बर. बकरन 4 गाल्या जेवायला. केक घे इकडे, वाढदिवस माझा आहे. आणलास तसा कसा घेऊन जावा, तसा वापस नेऊन लागतंय. अरे हा, एवढं राहू बी दे. नाही रे, तर राजकारणापेक्षा वस्ताद, बत्तर त्याला condition आहे तुझी. शेरवा देऊन टाका सगळा त्याला. अरे अंडे तर दे गावरान आहेत नाही म्हणा नाही, अंडे तुझ्याकडं. नाट काय नाही, वाजता शेरवा देऊन टाका त्याला एक बकेटामध्ये त्याला. हा, केक कट करता होतो. बघितलं का मित्रांनो, शेवटी हातातला केक हिसकाटून न्यालाच का नाही. त्याच्यासाठी हे हो का कसं असतं तुम्हाला जाऊ द्या, काय नाही. हे मित्र आणि हे अवघड झालंय. अरे तरी तर जिंदगीची करी झाली न तुला तरी पाहिजे. अंडे कुठं आहेत रे? ओरिजिनल आहेत का? काय बी हो, केकच्या किमतीची तर मी भाजी आणि अंडे घेऊन जाणारच.